या नेत्यांना प्रसिद्धीसाठी पोस्टर लावण्याची गरज नाही, त्यांच्या कामाने ग्रामीण महाराष्ट्रात क्रांती घडत आहे। हे आहेत सरपंच शरद अरगडे, जे मोठमोठ्या नेत्यांना जमले नाही ते एका गावच्या सरपंचांनी करून दाखवले। त्यांनी सौंदाळा गाव जातीमुक्त करून दाखवले। यांच्या प्रयत्नांनी उभे राहिले एक असे गाव जिथे शिवी दिल्यास दंड भरावा लागतो। मुलींचे शिक्षण पूर्णपणे मोफत, वृद्धांचे पालकत्व ग्रामपंचायतने घेतले। सौंदाळा एक आदर्श गाव आहे। ह्या आहेत योगेश्वरी चौधरी। पतीच्या निधनानंतर पूर्णपणे एकट्या पडल्या, कोणतेही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही, पण गावासाठी काम करण्याची प्रचंड इच्छा। त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील दवा गावचे संपूर्ण इकोसिस्टम बदलले। जमीन खराब होती, पिकं येत नव्हती, पण योगेश्वरी यांनी गावात 1,16,000 झाडे लावली। 400 पेक्षा जास्त घरांमध्ये सोलर एनर्जी मिळाली। आज दवा गावाला 1 करोड रुपयांचा भारताचा पहिला क्लायमेट ऍक्शन स्पेशल पंचायत अवॉर्ड मिळाला। ह्या आहेत सरपंच डॉक्टर कविता वारे। पत्नी निवडून येते पण निर्णय पती घेते असं उदाहरण संपूर्ण देशात असताना महाराष्ट्रातील एक महिला सरपंच हा ट्रेंड बदलण्याचा निर्णय घेतात। एका आदिवासी भागातून डॉक्टर कविता ह्या फक्त स्वतः सरपंच बनल्या नाहीत, तर महाराष्ट्रातील तब्बल 10,000 महिला सरपंचांना नेतृत्वाचं त्यांनी प्रशिक्षण दिलं। हे आहेत महाराष्ट्राचे खरे चेंज मेकर्स, जे भाषणातून नाही कामातून नेतृत्व करतात।